काय चाललंय आई तुझं हे? अगं काय काय करतेस तू हे आई? थांबव. केल्याशिवाय कळणार नाही. काय करणार नाही आम्हाला? आई आई अगं बंद कर रे. काय काय झालंय स्पष्ट सांगा मला. अगं त्रास होतोय आम्हाला याचा. हे एवढे सगळे रिकामे डबे पाहताय ना, किराणा संपलाय आणि माझ्याकडे 1 रुपयाही नाहीये. इकडे तिकडे बघू नकोस, डोक्याला हात लावू नकोस. पगार कधी देणार आहेस? तू चालवतो ना घर, मग का नाही दिलेस या वेळेला? का उधळलेस कोणावर तरी? आई काय बोलतेस तू हे? खडखडाट होईपर्यंत थांबायचं असतं काय? चांगल्या घराची सदन घराची लक्षणं आहेत ही. स्वयंपाक कसा करायचा? मग रिकाम्या डब्याचा एकच उपयोग होऊ शकतो. बंद कर ते वाजवणं. काय चाललंय हे? असं वाजवणं म्हणजे काय चांगल्या घराचं लक्षण आहे काय? रोहननं घर खर्च दिला नाही म्हणून हे असं वागतेस का तू? मी आहे ना या घरात, मी देतो. तुम्ही का देणार? त्याने जबाबदारी घेतली तो देईल. अगं माझा पगार झाला नाहीये अजून. मग पगार होईपर्यंत मी अशी वाजवतच राहील. सरपोतदार काय हो, का असं वाजवताय? अरे या 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 लवकर या या या. तुम्ही पण बसा बडवायला या. ते पुढचे डबे राहिलेत. या लवकर या. नाही नाही वहिनी, हे बघा तुम्ही अजिबात येऊ नका, तुम्ही जा. अहो ही मंदा जरा हायपर झाली आहे ना, म्हणून असं काहीतरी करत बसली आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे, मी घेतो बघून. तुम्ही जा. ठीक आहे, बरोबर. आवाज का नाही होणार? आवाज तर होणार. आई तुम्हाला कळत नाही का? दिसत नाही का तुम्हाला इथे? का वाजताय असे? मी इथे हळू आवाजात वाजवतेय ना, मग तू माझ्याशी मोठ्या आवाजात का बोलतेस? तुला कळत नाहीये का? तुम्हाला माझा हा आवाज बॉदर करतोय? मग तुम्ही जो हा आवाज करताय त्याचं काय? माझे डबे, माझे चमचे, माझं घर, मी काहीही करेन. आता जर तू थांबली नाहीस ना, तर याच भांड्याने मी माझं डोकं फोडून घेईन आणि संपून टाकेन सगळं एकच. आणि आई ग्रोसरीज संपल्यात ना. व्हॉट अ बिग डील. तुम्ही मला सांगायचं ना, मी मागवले असते ना ग्रोसरीज. लेट मी ऑर्डर ऑनलाईन. फक्त एवढाच प्रॉब्लेम आहे ना. मग प्लीज फॉर गॉड सेक घर डोक्यावर घेऊ नका. नाही अधीरा, तू काही मागवायचं नाहीयेस. मी अजून जिवंत आहे ना इथे.